आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स मिक्स. तर इकडे आपल्या पातोळ्या रेडी आहेत, अशा त्या ठेवलेल्या आहेत. अरेंज कर ते सोड ना, ते अरेंज करून करणार. नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यूके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज असा सुंदर असा दिवस आहे, कारण आज आई कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे. तर तुम्ही विचाराल की कशाचं कॉम्पिटिशन आहे. तर आईंना आवडतं त्या कलेमध्येच कॉम्पिटिशन आहे, म्हणजे त्यांना जेवण बनवायला खूप जास्त आवडतं. सो आज त्या पार्टिसिपेट करणार आहे, त्या म्हणजे पाककले स्पर्धेमध्ये. सो लोकसत्ता यांनी आयोजित केलेल्या फूड कॉम्पिटिशन याच्यामध्ये आईने भाग घेतलेला आहे आणि त्यांनी 2 विषय दिले होते की उपवासाचा पदार्थ बनवा नाविन्यपूर्ण, किंवा पनीरचा काही पदार्थ बनवू शकता, स्टार्टर जे असतात त्या टाईपचे. सो आईने सिलेक्ट केलेला आहे उपवासाचा पदार्थ, कारण पनीरचा तर कोणी ना कोणी काही ना काही बनवणारच, कारण इझी असतात एकदम रेसिपीज. सो आई म्हणाला की उपवासाच्या बनवूया आपण काहीतरी पदार्थ, कारण उपवासाचे पदार्थ खूप लिमिटेड असतात, जास्त काही कोणाला माहिती नसतं. सो त्याच्यामध्ये पण त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे ते म्हणजे राजगिऱ्याच्या पातोळ्या. सो राजगिऱ्याच्या पातोळ्या सिलेक्ट करण्याचं कारण तेच होतं की उपवासाचे पदार्थ म्हटले की साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे किंवा भगर असते, वरीचा भात, असेच मोजकेच पदार्थ सगळ्यांना माहिती असतात. सो राजगिरा हा पोषणपूर्ण तर आहे, शिवाय उपवासाला पण चालतो, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. कारण कडे राजगिऱ्याची चिक्की वगैरे खाल्ली जाते, पण त्याचे वेगळे पदार्थ असे आपल्याला काही माहिती नाही आहे आणि आपल्या इथे सहज उपलब्ध देखील होतो. सो म्हटले आई की पातोळ्या बनवूया आपण छानपैकी राजगिऱ्याच्या. सो आज आम्ही राजगिऱ्याच्या पातोळ्या बनवणार आहे, ज्या उपवासाला देखील चालतात आणि भरपूर पौष्टिक अशा आहेत. लहान मुलांना पण आवडतील, कारण त्याच्यामध्ये सारण आपण भरणार आहोत, ते मोदकाचं सारण असणार आहे. सो रेसिपी मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करते, पण त्याच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आमचे चॅनल. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आहे. खोबरं आहे, ते खोबरं खवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे गूळ आहे आणि चारोळी, काजू, बदाम, अक्रोड आणि इथे सगळ्या बिया ज्या असतील अवेलेबल त्या घेतल्या तरी चालतात. आम्ही इथे पंपकिन टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत, या भोपळ्याच्या बिया आहेत, इथे खजूर घेतलेलं आहे. तर गूळ कमी घेतलेला आहे आणि खजूर पण त्याच प्रमाणात घेतलेलं आहे, म्हणजे दोघांचं प्रमाण मिळून खोबऱ्या इतकं होईल असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि इथे आहे पिस्ता, मनुका, म्हणजे ड्रायफ्रूट जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेतलेत तरी चालेल. शिवाय इथे आई आता सध्या करतात आहे वेलचीची पूड. सो खलबत्त्यात करतात आहेत, त्याचा वेगळा स्वाद असतो. मिक्सरमध्ये केला की स्मेल जो असतो तो सगळा उडून जातो, त्याच्यामुळे त्या खलबत्त्यात करतात. तर इथे सगळे ड्रायफ्रूट आधी थोडेसे रोस्ट करून घेणार आहे, जेणेकरून भरड करायला इझी पडतं रोस्टेड असेल तर, आणि ते थोडंसं दाताखाली आलं की क्रंचीसुद्धा लागतं. सो थोडंसं फक्त रोस्ट करून घेणार आहे. मनुके नाही टाकलेत, कारण मनुके ओले असतात, जे सुके असतात तेच फक्त ड्रायफ्रूट टाकलेले. आता आपण सारण बनवणार आहे, तर त्याच्यासाठी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. खवलेला खोबरा, छान असं परतून जातं त्या तुपामध्ये आणि हे सगळं कमी गॅसवरच करायचं. गूळ टाकतात, छान त्या सर्व गाठी फोडून घ्यायचं, सगळं छान गूळ मिक्स झालं पाहिजे. आणि जास्त वेळ नाही करायचं आहे, नाहीतर त्याचा ओलसरपणा निघून जातं आणि सारण एकदम कडक होतं. तो फक्त ते गूळ वितळेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि एकदम कमी गॅसवरती करायचं. आणि इथे किंचितसं मीठ टाकतो. आणि उपवास आम्ही गोड काही पदार्थ करू, पण त्याच्यामध्ये आम्ही मीठ चिमूटभर टाकतो, तर उपवासाचं मीठ टाकलेलं आहे, सेंद्रिय नमक. तर छान आता मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला अजून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर आणि खजूर मिक्स करायची आहे, तर ती खाली उतरून करणार आता.
आता गॅस बंद करायचा या स्टेजला आणि त्याला झाकून ठेवलं जेणेकरून ते कोरडं नाही होणार. तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ जेणेकरून ते बारीक होईल आणि ह्याला सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि देन दोन्ही एकत्रच मिक्स करणार आहोत. तर आता जी आपण ड्रायफ्रूट पावडर केली आहे ती आपण याच्यामध्ये मिक्स करूया. ड्रायफ्रूट पावडर बारीक करताना चारोळे घेतले नव्हते, सो चारोळे अख्खेच आहेत. आणि तो सेंद्रिय गुळ असल्यामुळे कलर पण सुंदर आलेला आहे. खजूर आणि मनुके पण 2-2 तुकडे करून घेतलेले. सारण आता छानपैकी तयार झालेलं आहे. आता आपल्याला पीठ उकडून घ्यायचे. सो पीठ उकडायला तुम्ही आधी साईड बाय साईड पण करू शकतात. आमच्याकडे दुसरं भांडं नव्हतं म्हणून आता आम्ही सारण बाजूला काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि याच्यामध्येच पीठ उकडायला ठेवणार आहे. आणि शेवटचे इन्ग्रेडियंट म्हणजे वेलची पावडर. तर वेलची पावडर थंड झाल्यानंतरच टाकायचे सारण जेणेकरून त्याचा जो स्मेल आहे तो छानपैकी आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स उपवासाचे जे पदार्थ बनवायचे म्हणून उपवासाचं स्पेशल पीठ घेतलेलं आहे. राजगिऱ्याचं पीठ घेणार आहोत आपण इथे. तर एक छोटी वाटी पीठ घेणार आहोत आणि त्याच्यासाठी अर्धा वाटी पाणी घेणार आहोत. पाणी कमी टाकायचं आहे कारण ते पीठ लगेच तयार होतं. प्रथम पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला उकळ आल्यानंतर 2 चमचे दूध टाकायचं जेणेकरून ते पातोळ्या ज्या आहेत त्या कडक नाही होणार, मऊसरच राहतील. साखर टाकली कारण पिठाला काही चव नसते, सो थोडंसं साखर टाकली, थोडा गोडवा पिठाला देखील येईल जेणेकरून नुसतं पीठ जरी खाल्लं गेलं तरी त्याला सुद्धा एक चव लागते. आणि जसं मी आधी पण सांगितलेलं आहे जे काही गोड बनवतं त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करायचं असतं जेणेकरून थोडंसं चवीत फरक पडतो. सो हे चिमूटभर मीठ आम्ही टाकलेलं आहे आणि आता त्याला छान उकळ आला की आपलं पीठ जे आहे आलेलं आहे राजगिराचं ते देखील टाकायचं. प्रमाण बरोबर आहे. तो पाणी आपण किती कमी घेतलं होतं बघितलं होतं तुम्ही, त्याचा कन्सिस्टन्सी बरोबर झालेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप ॲड करू. छान एकजीव सगळं करून घ्यायचं आणि याला एक वाफ द्यायची म्हणजे उकड काढायची. तर या पिठामध्ये भरपूर आयर्न असतं, भरपूर पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियमचा मेन स्रोत आहे. शिवाय त्याच्यामध्ये विटॅमिन ए, सी आणि विटॅमिन बी देखील लोक, लहान मुलं सगळ्यांसाठीच पौष्टिक आहे. म्हणजे पण आपल्या इथे जास्त खाल्लं नाही जात म्हणूनच आम्ही हा पदार्थ निवडला आहे जेणेकरून माहिती मिळेल सगळ्यांना की ह्याच्यामध्ये पण खूप पोषण तत्व असतात. शिवाय फायबरयुक्त आहे आणि याच्यामध्ये ग्लुटेन फ्री देखील आहे. सो जे डाईट करतात त्यांच्यासाठी सुद्धा खूपच असा पौष्टिक असा पदार्थ आहे. गॅस बंद करून एक वाफ काढून घेऊ आता त्याला. केळीचं झाड आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे, सो तिथे जाऊन एक केळीचं पान आणलेलं आहे मोठं. सो अर्धं पाणी यूज करणार आहे आम्ही पातोळ्या बनवण्यासाठी आणि अर्धा डेकोरेशनसाठी यूज करणार आहे. सध्या ते धुवून घेतलेलं आहे छान. तर याची वाफ दिल्यानंतर थोडंसं पातळ वाटत होतं पीठ म्हणून थोडं सुकं पीठ ॲड केलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये आणि आता ते छान एकजीव असं मळून घेणार आहोत हाताने. पण त्याच्या आधी तयारी चालली आहे ते पान बनवून घेतो आहे जेणेकरून त्याच्यामध्ये थापता येतील लगेच. तर आधी अशी पानं तयार करून ठेवायची आहेत. आणि आता कबीर सुद्धा आलाय आजीला हेल्प करायला. काय करणार आहेस पिलू? गरम आहे. त्याला ते हवंय. वा मस्त बनवतं, मस्त बनवतं, छान. कुठे गेला?
तर पीठ खूपच चिकट असतं, त्याच्यामुळे तुपाचा हात घेऊन ते मळायचं छानपैकी, जेणेकरून हाताला चिटकणार नाही आणि पीठ पण एकजीव होऊन जाईल. कबीरला हेल्प करायची आहे ना. कबीर इथे समोरच बसलाय. कबीरला सगळं करायचं जे जे आई करतील ते. लागेल 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 तुला. हां, छान असं त्यांनी एकजीव करून घेतलेलं. तर आधी ते छान एकसारखे गोळे करून घेतलेले आणि जे आपण कापून घेतलं होतं पानं पण एकासारखेच कापून घेतलेले आहेत. पण ते एका आकार येण्यासाठी एकसारखं. आधी त्या पानाला तूप लावून घेऊ आपण, जेणेकरून त्या पानाला चिटकून राहणार नाही. जेव्हा आपली उकड होईल त्याच्यानंतर सळसळीत अशी निघतील पातोळे. आणि तो गोळा आहे पिठाचा, तो त्याच्यावरती छान थापून घ्यायचा आहे. जास्त जाड आणि जास्त बारीक सुद्धा नाही थापायचं आहे, मीडियम साईजमध्ये पाहिजे. आणि सगळीकडे एकसारखा झाला पाहिजे, म्हणजे एका ठिकाणी जाड एका ठिकाणी पातळ असं नको. त्याच्यामुळे छान हाताने असं थापून घ्यायचं आहे. पीठ एकदम मऊ असल्यामुळे ते पटकन थापलं देखील जातं, म्हणजे पटकन पसरलं जातं ते पीठ. आणि आता त्याच्यावर सारण आपण लावणार आहेत. तर जेवढा पिठाचा गोळा आहे त्यानुसारच सारण देखील घ्यायचं आहे, म्हणजे तेवढ्या आकाराचं. आणि मग त्याला असं छान एक फोल्ड करायचं. आतलं सारण दिसलं पाहिजे थोडंफार. मिटवू शकता. तर बाकीचे पण असेच करून घेणार आहोत. आणि त्या पाण्यामध्ये असा फोल्ड करून गरम पाण्यामध्ये चाळण ठेवून वरती सगळे पातोळे आपण जे बनवलेले आहेत ते उकड करण्यासाठी ठेवलेले आहे. झाकण ठेवून देऊ आणि छान 5 मिनिटं एक त्याची उकड काढून घेऊ. तर इकडे आपल्या पातोळ्या रेडी आहेत, अशा त्या ठेवलेल्या आहेत. सो तिकडे जाऊन आम्ही डेकोरेशन करणार आहे तेव्हा तर दिसतीलच कशा झालेल्या आहेत त्या. पण सध्या आता आम्ही पॅकिंग केलेलं आहे आणि निघतोय आता थोड्या वेळात घरात. तर इकडे त्यांनी बोर्ड लावलेला आहे, इथे सुरू होणार आहे स्पर्धा. तर इकडे असा हॉल आहे. आता आपण तिथे जाऊ. ऑलरेडी भरपूर स्पर्धक तिथे आलेले आहेत. आधी इथे फॉर्म भरून द्यायचे आणि मग एंट्री देतील आपल्याला. तू अरेंज तर करते, सोड ना. ते अरेंज कोण करणार तुम्ही? काय आहे? पनीरचे. अंडी कशी बनवली? खरंच वाटतं ना समिया? काय दिसते? अंडा दिसतोय ना? पनीर आहे पण ते. कल प्रिंसिपल ने हमें बुलाया. हर्ष क्यों बुलाया? अरे तुम्ही अश्विनी ABCD सुना. कसे गुलाबजाम रताळ्यापासून बनवलेले आहेत. त्यांचं डेकोरेशन मस्त आहे ना. तिला बोल कंदमुळं. अच्छा, सगळी हे रताळ्याचं पीस टाकले आणि रस्सा केले मिसळ म्हणून. छान आयडिया आहे. आता काही टेस्ट नाही दिलं असं पण अजून बरोबर. नाही ठीक आहे. हा केक बनवलाय का? केक आहे का? अच्छा हा.
आणि हे आहे परीक्षक. सो ते टेस्ट करून बघतात ते आणि ठरवतात. छान दिसतंय ना, मस्त डेकोरेशन केलंय ना. वाव, छान बनवलंय ना. चाट बास्केट. एक सूचना आहे जरा, मी बोलू. हा कशापासून बनवलाय पास्ता? पास्ता कशापासून बनवलाय? पनीर म्हणजे पनीरची थीम आहे. उपवासासाठी. छान आहे. वरीच्या तांदळापासून बनवलेला कपकेक आहे स्ट्रॉबेरीचा. वाव, मस्त आहे का सोनिया? काय हे? चॉकलेट. खरवस आहे बाबू, खरवस आहे. अच्छा. सो थँक्यू. डेकोरेशन छान केलेलं आहे. कशापासून बनवलं? अच्छा, उपवासासाठी. हॅलो. आणि इकडे आपली डिश दिसते आहे, उपवासाच्या पातोळ्या. इथे त्यांनी छान अशी बसण्याची सोय केलेली आहे सगळ्यांसाठी. सो आधी सगळे परीक्षक ते चेक करतील सगळ्यांच्या डिशेस आणि त्याच्यानंतर इथे बक्षीस समारंभ होणार आहे. इथे उपवासाचा बर्गर देखील आहे. प्रेझेंटेशन किती छान केलं आहे ना. पनीर पिनवल. इकडे आई उभे आपली डिश घेऊन. दिस इज ऑल्सो स्ट्रॉंग कंटेंट. वेगळं काहीतरी आहे ना, युनिक असं. समिया, पुडिंग बनवलेलं आहे. छान झालं. त्यापेक्षा मी नंबर 1, नो डाऊट. छान. काय केलंय? तर आम्ही आता घरी आलेलो आहे. नंबर तर आईंचा काही आला नाही, पण सगळ्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्या सगळ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते. सो आईंना पण छान असं प्रमाणपत्र तर मिळालंच आहे. पण तिथे गेल्यानंतर नवीन नवीन काय डिशेस असू शकतात उपवासाच्या किंवा पनीरच्या त्या बघायला मिळाल्या. आणि कोणी कोणी ते इतकं छान डेकोरेशन केलं होतं, तर इनोव्हेटिव्ह आयडियाज लावल्या होत्या की छान, म्हणजे आपण कधी विचार पण नाही करू शकत अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात अशा ठिकाणी गेलं की. शिवाय निर्णय परीक्षकांचा असतो, म्हणजे कोणाची डिश किती छान असली तरी निर्णय त्यांचा असतो, त्याच्यावरती आपण काही बोलू नाही शकत असो. पण आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आगळा वेगळा व्हिडिओ असा तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.